4:30 वाजले आहेत आणि आपण आता अजनसरा गावामध्ये प्रवेश केला आहे। आता अजनसरामधून आपल्याला मडवाई मंदिर इकडे जायचं आहे। तर आपण आता पुढे जाऊन विचारू कोणाला तरी। अजनसरा गाव तर आलं आहे बघा। एक स्कूल आहे आणि स्कूलच्या इथून उजव्या बाजूला रस्ता जातोय नर्मदे हर। नर्मदे हर। ह्या रस्त्यानं सरळ आल्यावर उजव्या बाजूला एक शाळा आहे आणि हा रस्ता सरळ जातो जैन वेअरहाऊसच्या इकडे। तर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे। तर मडवाई माता मंदिरकडे हा रोड जातो नर्मदे हर। तर कच्चा रस्ता लागलेला आहे आता मातीचा। नर्मदे हर। आता कच्च्या रस्त्यावरून आपण मडवाई माता मंदिराकडे जात आहोत आणि ते मस्त क्रिकेट खेळतात आहे। तर आपण खेळू पण शकत नाही आहे आणि ते थांबून बघू पण शकत नाही आहे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे। थकलेले बाबा नाही आहे कारण आता आपण परिक्रमेत आहोत। तर वेळ मिळाला असता तर नक्की खेळलो असतो। आणि सूर्य महाराज आता अस्ताकडे जात आहेत। मग आपल्याला सुद्धा पटापट कुठला तरी आश्रम, काही मंदिर, नाही तर कुठे गृहस्थ सेवा असेल तर तिकडे जावं लागणार आहे नर्मदे हर। आणि वयामानाने अजून क्रिकेट आम्ही चांगलंच खेळतो हर। आता मरका हे गाव लागलेलं आहे। अजून मडवानी माता मंदिर कोणी 5 किलोमीटर सांगते, कोणी 8 किलोमीटर सांगते, कोणी 3 किलोमीटर सांगते, कोणी बरोबर सांगत नाही। पण आपल्यामध्ये एक 3 ते 4 किलोमीटर, 4 किलोमीटर तरी नक्की असेल। तर आता सूर्यास्त व्हायची वेळ आलेली आहे। तर आपण आपल्याकडे एक तास काळोख पडायच्या तिथे आपल्याला जावं लागेल नर्मदे हर। ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो नर्मदे हर। आता आपण चिरचिरा गावामध्ये प्रवेश केला आहे आणि इथे क्रिकेटची मॅच चालू आहे। हे बघा, एक बॉल बघा, फुल टॉस आणि कॅच पकडलाय त्यांनी। खूप चांगला कॅच घेतलाय नर्मदे हर। आणि इथून मडवानी 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर सांगतायत नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। शुभप्रभात। तर कालचा मुक्काम आपला मडवानी माता मंदिर इकडे होता आणि खूप छान जागा आहे। आणि इकडे एक माताराम आणि महाराज आहेत जे इकडे राहतात आणि परिक्रमावासींची सेवा करतात। सदाव्रत आहे इकडे। तर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इथे राहण्यासाठी, आता तर गरमीचा सीझन चालू झाला आहे, तर तुम्ही कधी आला तर ह्या मडवानी माता मंदिरच्या परिसरात आरामात राहू शकता। तसंच इकडे एक रूम पण आहे, तर त्याच्यातसुद्धा राहण्याची व्यवस्था आहे। तर अशा प्रकारे मस्त कालचा दिवस आपला झाला आणि परिसर खूप छान आहे। ॲक्च्युली काल आम्ही आलो तर उशीर झालेला, त्यामुळे मंदिर मैयाचा फोटो काढता आला नाही आहे आणि व्हिडिओ तरी मी बाहेरून तुम्हाला इकडचा परिसर दाखवतो। आणि ते सुंदर असं वडाचा वृक्ष आहे, छान असा नर्मदे हर। हा बघा, अशा 2 रूम्स आहेत इकडे आणि इकडे एक टॉयलेट आहे, पण ते टॉयलेट त्यांचं पर्सनल आहे। जय श्रीराम, जय बजरंगबली, बजरंगबली, जय श्रीराम, जय बजरंगबलीचं मंदिर आहे इकडे। आणि ते पादुका आहेत। ह्या बाजूला शिवलिंग आहे, हापसा आहे आणि तिकडे लांबवर टॉयलेट आहेत। तर इथे तुम्हाला आंघोळ वगैरे आणि नित्यक्रमासाठी पूर्ण सोय आहे। आणि हे मडवानी माता मंदिर आहे बघा। ॲक्च्युली
काल मी काढलं नाही. मूर्ती खूप छान आहे आतमध्ये, तर तुम्हाला बाहेरून दर्शन देतो. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर. आणि परत एकदा सूर्य महाराजांचं दर्शन घ्या. शुभ प्रभात. नर्मदे हर. आता नर्मदे हर बाबाजी. तर हे महाराज आहेत, ते इकडे राहतात. तर तुम्ही आलात कधी परिक्रमेत तर इकडे नक्की भेट द्या. हा मार्ग थोडा वेगळा आहे, पण कधी आला तर मडवानी माता मंदिरात आहे आणि या बाबाजींना पण भेटा. आणि एकटे खूप सकाळपासून मी बघत होतो, पूर्ण हा परिसर जो दिसतोय तो त्यांनी एकट्याने झाडला. पूजा वगैरे सगळं ते करतात आणि पूर्ण इकडची जबाबदारी त्यांच्यावर आहे. महाराज जी नर्मदे हर. हाँ, मुझे एक्चुअली ना मैया का वो ये करना था, लेकिन आपकी पूजा का टाइम आप चलना हम जल भर ले. हाँ मैया की फोटो. हाँ 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 इसके लिए 1 मिनट बल्कि. हाँ हाँ क्या वो बाकी के लोग भी देखेंगे ना इसके लिए. तर ते रेडी झाले आहेत. त्यांना बोललो मैयाचा फोटो घ्यायचा आहे, म्हणजे व्हिडिओ तुम्हालाही त्यांचं दर्शन होईल मैयाचं. तर ते रेडी झाले. तर जरा जल भरून ते आपल्याला, म्हणजे हे आपलं नशीब आहे. नर्मदा मैयाची कृपा आहे आपल्यावर. नर्मदे हर. याच्यावर काय लिहिलंय, ईश्वर महाराज वगैरे लिहिले. 2012 स्थापना काहीतरी लिहिलेलं आहे. नर्मदे हर. हां हां महाराजजी. तर ते आपल्याला जो पडदा लावलेला आहे तो उघडून द्यायला रेडी झाले. सगळी मैयाची कृपा आहे हो, अजून काही नाही आहे. नर्मदे हर. तर मलाही दर्शन होईल आणि तुम्हालाही दर्शन होईल मैयाचं. नर्मदे हर. नर्मदे. हाँ हाँ नहीं चलेगा, जैसे है वैसे भी चलेगा. स्नान कर रहे हैं. नर्मदे हर. सुंदर अशी मूर्ति आहे मडवानी माताची. मडवानी माता वो शिव जी है ना. शिव पार्वती. शिव पार्वती. और कितना साल पुराना मंदिर है महाराज जी. कम से कम 300 से ऊपर ही होईल. हाँ कमीत कमी म्हणजे तुम्ही 500 ते 300 वर्षाचा मधला पिरियड घ्या की तेवढी जुनं हे मंदिर आहे. आणि हे जे आता बघताय तुम्ही हे पूर्वीचं मंदिर आहे ते. आणि नंतर त्याच्यावरती हे मंदिर दुसरं बांधलेलं आहे. तर आपलं भाग्य आहे की आपल्याला शिवपार्वतींचं म्हणजे मडवानी माता मंदिराचं दर्शन झालं. आणि तुम्ही दर्शन घ्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण पाया पडून घेऊया. माझ्या पाठीवर बॅकपॅक आहे पण ठीक आहे. नर्मदे हर. चला तर आपलं मैयाचं दर्शन झालेलं आहे. मंदिराचं सगळं दर्शन घ्या. आपण आता निघूया. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे. महाराज जी नर्मदे आज्ञा लेता हो अभी. नर्मदे हर याद रखना, भूलना नाही. हां तर आपल्याला छान असं दर्शन झालं आहे आणि आपण आपल्या पुढच्या मार्गाला आता मार्गस्थ होत आहोत. आणि हा माझा आता पॅटर्न बनवायला हरकत नाही आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. चला निघूया. नर्मदे मित्रांनो आपण त्या दिवशी नर्मदे मैया. हाँ नर्मदे हर. नर्मदे हर. तो करने पर है नहीं वो तो छूटे नहीं है. मानव शरीर मिला है तो कर्म तो करने ही पड़ेंगे. वही तो. और बिना कर्म का कुछ होता ही नहीं है. और क्या होगा बिना कर्म. तो आप मटके बनाते हो. हाँ जी. अच्छा तो ये उसका ही मिट्टी कर रहे हो ना. मिट्टी बना रहा है.
हां, तर आपण लास्ट टाइम आपण बघितलं तर मडकं बनवताना बघितलं तर ती माती कशी मळतात. तर मी इकडे एक बाबाजी आहेत, आम्ही बाहेर चाललेलो, बोहानी गाव लागलं आहे आपल्याला. तर तिकडे त्यांनी चहासाठी आपल्याला आवाज दिला आणि आपण आतमध्ये आलो आणि त्यांचे हे वडील आहेत आणि ते हे आपलं मडकं वगैरे बनवायचं सगळं काम करतात. तर ती माती कशी मळली जाते तर ते मला दिसलं, तर मी बोललो तुम्हाला पण दाखवतो. ये अपना मैया का ही मट्टी है ना, ये मट्टी कौन सा रहता है? हाँ? ये मट्टी कौन सा रहता है? मिट्टी है। कल बनाई थी जा है। हाँ, लेकिन कौन सी मिट्टी लेके आते हैं? कल्लू मट्टी है। कल्लू मट्टी है। अच्छा, कल्लू मट्टी बोलते हैं इसको। हाँ हाँ, गाँव की हाँ, गाँव की है। और वो क्या है वो? जाबी मिट्टी धरी नहीं, राख। अच्छा, राख उसमें शंकर जी की भभूति जा। अच्छा, शंकर जी की भभूति। अच्छा, वो मतलब समझा नहीं मैं, शंकर जी की भभूति मतलब पूजा। राख लपेटा था नहीं शंकर जी। हाँ, वही है जा। अच्छा, भस्म है। भस्म है। अच्छा, ओके. तर ते भस्म त्याच्यामध्ये मिक्स करतात ते. एक मिनिट बेटा, नर्मदे हर. काली मिट्टी के मटके का पानी बहुत ज्यादा और वो काला और ये करते उसमें कलर डालते हैं क्या? हाँ. अच्छा, त्याच्यामध्ये कलर मिक्स करतात. तर हे भस्म आहे आणि ते भस्म त्या मातीमध्ये यांची गावचीच माती आहे आणि त्या मातीतून ही माती बनवतात. तो ये बना के कितना दिन देर तक रखते हैं आप? एक बार का। हाँ, मतलब एक बार ये बनाने के मतलब मटका बनाने के पहले कितने देर बनाना पड़ता है पहले? मट्टी सवार है, अब 10 बजे फिर ये मट्टी तैयार कर है। हाँ, गोंदी बांध फिर इतनी बड़ी हाँ, एक मटका के हिसाब की. हाँ, फिर जो डरो चक्र। हाँ, चक्र वहाँ पे है, बराबर. इस पे भाव है। अच्छा, बढ़िया. और बनी वेद हरी। हाँ, समोर बघा मडकी बनवून ठेवलेले आहेत त्यांनी. आपण त्या दिवशी तो व्हिडिओ बनवता मडकं बनवलेला. तर इकडे ही प्रोसेस आहे. माती आणतात, माती मळतात आणि त्याच्यामध्ये ही विभूती म्हणजे ते म्हणतो शंकरांचं जे भस्म आहे ते भस्म त्याच्यात म्हणजे मिक्स केलं जातं. त्याच्याने मला वाटतं त्याला एक स्टिफनेस म्हणजे एक असं बाइंडिंग एक मटेरियल म्हणून ते होत असेल. ही बघा तिची प्रोसेस बघा. अभी कितना घंटा पहले तैयार करते हैं मटका बनाने के पहले? अबे तो 1 बजे है। अच्छा, ये बना के रखेंगे और बाद में फिर गढ़ेंगे। गढ़ेंगे मत? अच्छा, इतने बड़े गुत्त बड़ा पार। अच्छा, वो बड़ा गढ़ का। अच्छा, गड़ के बड़ा करेंगे उसको. हाँ, पीठ का कार है बड़े. अच्छा, पीठ के करते. आता ही प्रोसेस पुढची प्रोसेस आहे, तितकं आपण थांबू शकत नाहीये. पण आपल्याला तेवढी जरी माहिती मिळाली तरी खूप चांगलं है. मेहनती धंधो भैया. नहीं, वो तो है, वो तो दिखता ही है. और ये जो करना जो कला है, क्योंकि मिट्टी को वो शेप लेना हो, क्योंकि वो हिलते रहता है ऐसे. देखा मैंने हम लोग ने कि मिट्टी तो नरम रहती है और उससे मटका बनाना आसान बात नहीं है. धन्यवाद. आपका नाम बताइए. पहले नंबर हाँ, ब्रह्मा जी. हाँ, रचना में. दूसरे नंबर हाँ, प्रजापति. और तीसरे नंबर? तीसरे नहीं है. कुछ नहीं. नाम बता दो. तुम्हारा नाम पूछ रहा है. हमरो नाम हाँ. दौलत प्रसाद जी आहेत. तर त्यांनी खूप आपल्याला चांगली माहिती दिली. आणि या माताराम आहेत नर्मदे हर. धन्यवाद. कुछ नहीं. अच्छा, आओ गिलास में दे दइयो. तर आपण बोहानी गावातून आता जात आहोत आणि 8:50 झालेले आहेत. आज आपण उशिरा निघालो. नेहमी 7-7:30ला निघतो. कधी त्या दिवशी तर आपण 6:30ला निघालो. म्हणजे तिसरा की चौथा मुक्काम असावा आधीचा. नर्मदे हर. नर्मदे. बेस्ट ऑफ लक. एक्झाम चालू आहे तिकडे मुलांच्या. आणि हा बघा तो स्कूलची गाडी आहे. काहीतरी प्रॉब्लेम असेल पुढे म्हणून थांबलाय. प्रत्येकाला घाई असते तरी सुद्धा हॉर्न वाजवायचाच. ही प्रथा झाली आहे. पुढच्याला पण घाई असते आणि मागच्याला पण घाई असते. आता तो थांबला, हा थांबला.
नर्मदे हर. ही जी घरं दिसतात आहे बघा, आता कोण मागे जाणार त्याच्यावर सगळं डिपेंड. तोपर्यंत हॉर्न वाजवत राहा. नर्मदे हर, नर्मदे हर. हा, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गेटच्या वरतीच गायत्री मंत्र लिहिलेला आहे. नर्मदे हर. तर भवानी गाव खूप चांगले आहे, साफसफाई पण दिसते आणि एज्युकेटेड वाटते लोक पण. नर्मदे हर, नर्मदे हर महाराज, नर्मदे हर. हे बघा, आणि सदन लोक राहतात तिकडे, त्यांच्या घरावरनं तुम्हाला कळेल. नर्मदे हर. कोण? हा ना, नर्मदे हर मैया. काही लोकांना इकडे हा रूट नसल्यामुळे परिक्रमावासी काय असतात तेच कळत नाही. ज्यांना माहिती आहे ते खूप सेवा देतात. नर्मदे हर. मग त्यांना आनंद होतो की ह्या रूटवर मला वाटतं 1-2% माझ्या मते तरी 1-2% लोक आमच्यासारखेच असतील. जास्त लोक जात नाही. तर ह्या रूटवर जास्त लोक जायला लागले तर इकडेही म्हणजे इकडे काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. हे बघा, घर बघा, नर्मदे हर. सदन लोक आहेत. चांगली शाळा वगैरे पण असतात, यांच्या युनिफॉर्म वरनं पण दिसते. स्कूल्स पण चांगले आहेत. नर्मदे हर. तरी बोहानी गाव आहे, लक्षात ठेवा. नर्मदे हर.